अहिल्यानगरमध्ये नृत्यांगनेनं लॉजवर आत्महत्या केली आणि या प्रकरणात एका भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक झाली आहे आणि त्यावरून रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला तर तो आमचा पदाधिकारी नाही असं भाजपनं म्हटलंय। नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात एक रिपोर्ट। अहिल्यानगरच्या जामखेडच्या कला केंद्रावर काम करणाऱ्या नृत्यांगनेनं आत्महत्या केली आणि या प्रकरणात भाजपचा नेता संदीप गायकवाडला अटक झाली आहे। आत्महत्या केलेली दीपाली पाटील ही मूळची कल्याणची असून ती जामखेडमध्ये नृत्यांगना म्हणून काम करत होती। संदीप गायकवाड हा लग्नाचा तगादा लावत असल्यानं तिने आत्महत्या केल्याची तक्रार दीपालीच्या नातेवाईकांनी केली आहे। जामखेड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात संदीप गायकवाडवर गुन्हाही दाखल झाला। दरम्यान नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत संदीप गायकवाडच्या पत्नीला भाजपनं उमेदवारी दिली। संदीप गायकवाडही माजी नगरसेवक राहिलाय। तर रोहित पवारांनी या घटनेवरून भाजपवर निशाणा साधलाय। अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपनं नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे। स्वतःचं लग्न झालेलं असताना सुद्धा एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यामुळे तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली। या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढे आला आणि असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपनं नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली। हीच आहे पार्टी विथ डिफरन्स भाजपा। आरोपी संदीप गायकवाडशी भाजपचा संबंध नाही, तो राष्ट्रवादीचाच आहे असं भाजपच्या स्थानिक नेत्यांनी म्हटलंय। मुळात संदीप गायकवाड जे आहेत ते 2016 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर निवडून आलेले, त्यावेळेस नगरसेवक होते। 2019ला पण रोहित पवार यांचंच काम केलेलं आहे संदीप गायकवाड यांनी आणि 2024ला खर्ड्याला शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा होती, त्या सभेमध्ये सुद्धा अधिकृत त्यांनी प्रवेश वगैरे केलेला आहे। त्याच्यामुळे संदीप गायकवाड आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही काही संबंध नाही। खऱ्या अर्थानं लता गायकवाड ज्या आहेत त्या भाजपच्या ह्या वेळेच्या उमेदवार होत्या, परंतु त्यांचे लता गायकवाड यांचे सासरे त्यांनी भारतीय जनता पार्टीकडं त्यांनी मुलाखतीसाठी आल्या होत्या। संदीप गायकवाडचा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही काही संबंध नाही। तर सुप्रिया सुळेंनी सुद्धा महिला महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत असं म्हणत भाजपवर टीका केली आहे। मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का ह्या राज्यामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा डबल इंजिनच्या सरकारमध्ये भारत सरकारचा डेटा सांगतो की महिलांच्या विरोधात जे काही क्राईम आहे तो वाढलेला आहे। हा माझा विरोधक म्हणून डेटा नाही आहे, हा भारत आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे। तर महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे का? तर वाढलेला आहे, हे वास्तव आहे। आणि मग स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा हुंडाबळी असतील किंवा हे नवीन अहिल्यानगरचं प्रकरण असेल, हे दुर्दैवी आहे की कुठल्याही महिलेला या राज्यामध्ये आज सुरक्षित वाटत नाही। कोणी असेल, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे अगदी आमच्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि त्याच्यामुळे जर असा काही प्रकार झाला असेल तर पोलीस त्याची छानबीन करतील। कुणालाही त्या ठिकाणी पाठीशी घालण्याची भूमिका ही देवाभाऊंची कधीच नसते, पक्षाची कधीच नसते। आरोपी संदीप गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहे, मात्र तो भाजपचा आहे की नाही यावरून रोहित पवार आणि भाजपचे नेते आमने सामने आलेत। अर्थात नृत्यांगना दीपाली पाटील हिनं आत्महत्या का केली याचा तपास होऊन सत्य समोर येणं गरजेचं आहे। कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।